ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो. दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात, हे घेऊन ये. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढते हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची, हा ना. औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आई जवळ देतो. हे बाळ, हे बाटली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको. ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं, तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली. आणि आईनं पहिलं तर काय केलं असेल, संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका आमच्या माऊलीची गीतेत आहे, ते ज्ञानेश्वरीत आहेच. पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाची, ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झाला, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा, शाबास. एवढी शूटिंग घ्या. एका तालात विठोबा
पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून त्यानं काय केलं पाहिजे? संताच्या चरणात चालीच ऐकत राहावं. सुंदर. सगळे गुणीजन म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. अजून 10 मिनिट घेतो, पुन्हा कार्यक्रम मोठा उरकायचा आहे आपल्याला. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, त्यानं संत चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. संताच्या चरणा करी मस्तक. हो ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आता 8:38 झाली ना. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र. पण त्याच्या नशिबात पुत्र नसेल तर मुलगी चालेल, पण कशी? कन्या व्हावी भागीरथी, 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 कन्या भावी 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 भागीरथी. तुझे प्रेमाची जे चित्ती, तुझे प्रेमाची जे दीदी, तुझे प्रेम जीजे जीती, गीता नितने गीता नितने, गीता नितने गीता नितने. तुझे प्रेम जीजे जीती, तुझे प्रेम जीजे जीती, तुझे प्रेम जीजे जीती, गीता नितने गीता नितने, गीता नितने, मुलगी चालेल, पण कशी? कन्या व्हावी भागीरथी. हे तेव्हाचापासून कायदा आहे, सरकारनं आता सुरू केलं. अरे संताच्या मतानुसार सरकार वागलं असतं तर 135 कोटीचा भस्मासूर आता झाला नसता. 750 वर्षापूर्वीचा कायदा. पुत्र एकच, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी. असा एकच पुत्र द्या देवा. पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा ते लोकी झेंडा. सरकार नगरीची रचावी,
मग जलाशय निर्मावी, मग महावने लावावी. हे 750 वर्षापूर्वी. नगरीची रचावी म्हणजे पुनर्वसन, जलाशय निर्मावी म्हणजे धरण, महावने लावावी म्हणजे वनीकरण. हे तर तेव्हाच सांगितलं. पुत्र देई ऐसा एक पुत्र. पण तसा पुत्र तुमच्या नशिबात नसेल तर मग मुलगी चालेल. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. अहो पण मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा पुत्र नसेल तर एक मेहरबानी करा. इतुके न देवे तुझ्याण तरी करिगा निसंतान. जर मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा मुलगा नसेल तर मेहरबानी करा अजिबात होऊ देऊ नका. द्यायचं असेल तर मीरा मुक्ताई सारखी मुलगी नाही तर पुंडलिका सारखा पुत्र. दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा. बोले केशवदास चोखा, 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 बोले केशवदास चोखा. दोही माझी बोले केशवदास चोखा, बोले केशवदास चोखा. दोही माझी बोले केशवदास चोखा, बोले केशवदास चोखा, बोले केशवदास पैकी आहे. दोही माझी एक लेखा बोले केशवदास चोखा. पुत्र नसेल तर मुलगी चालेल पण कन्या व्हावी भागीरथी. भागीरथी म्हणजे हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आहे. भागीरथी तुकोबारायची कन्या ती नाही. भागीरथी इथे गंगेला उद्देशून केलं. निर्मल भागीरथी म्हटलं की निर्मलता. आणि तिच्या चित्तामध्ये तुझ्याबद्दलचं प्रेम असावं अशी मुलगी द्या. हे आता सरकारला इथं मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देती दोन्ही घरी. अरे हे तर 750 वर्षापूर्वीचाच कायदा आहे. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम तिचे चित्ती. मग आता काय 8:45 झाले. आतापर्यंत जेवढी विनंती केली याची देवा पूर्तता करा. ऐसे करी सजना, ऐसे करी सजना, ऐसे करी सजना, ऐसे करी सजना. राशि जन्म जारिका, काशी जन जान निधाना. गीतानि चने में, गीतानि चने में, गीतानि चने में, गीतानि चने. काशी जन जान काशी जन जान गीतानि चने, गीतानि चने. ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना. गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. गारठा आज वाढलेलं दिसते थोडस. ठीक आहे बरोबर करू आपण. आता चालीला राहू द्यायचं ना. हे कार्यक्रम मला स्वप्नीलनी कल्पना दिली. ठीक आहे आलं माझ्या लक्षात आलं. तुझा चेहरा सांगतो काय करायचं ते. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सर्व टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. मग निवेदक निवेदन देतील त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. पण ज्यांची वाट बघत होतो श्रद्धास्थान सर्वांच पूजनीय जंगले शास्त्रीजी महाराज त्यांचाही अभिष्ट चिंतन सोहळ्याला आमचा नंबर लागला होता. आईसाहेब गेल्या तेव्हाही सचिन भाऊ घेऊन गेलता मला. ते कीर्तन बाबा कधी रडत नसतं पण आमच्या कीर्तनात आईच्या बद्दल बाबालाही रडू आवरलं नाही. का तुम्ही किती मोठा व्हा भाऊ पण मायच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू असता हे लक्षात ठेवा. ते पुन्हा नाही आनंद. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आईच्या भेटीला गुजरातमध्ये जातात. आपण पाहिलं टीव्हीला. ते दोघंही माय लेकर एकाच बाकड्यावर बसले. 95ची माय, पांढरी साडी, पांढरे केस, मुखात नाही दात, आणि जॅकेटवाले पंतप्रधान चिकटून लहानपण सारखे. ते फुलपात्रवर पाणी दिलं म्हातारीनं. 2-3 घोट घेतले. शेवटचा घाईत घेतला. उतरलं गालावर पाणी.
क्षणाचा विलंब नाही लावला म्हातारीनं. शास्त्रीजी साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसलं. त्यांना तोंड नाही पुसतायत, पंतप्रधान आहे भारताचा. मी का सांगतो, भारताला पंतप्रधान आहे पण आईला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात. समारोपाच्या भाषणात महाराज म्हणले मी कधी रडत नाही पण आज नापास झालो. आई कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. एका वाक्यात सांगतो, माणूस खरा अनाथ केव्हा होतो, आई गेल्यावर. बस, हे पुन्हा नाही. तेव्हा तोही कार्यक्रम सचिन भाऊनी मला तिथे नेला झाला. व्यवस्थित आनंद आहे. जन्मचा जन्म महाराज कीर्तनकार तयार करण्यात, साधक तयार करण्यामध्ये घालवला. तुम्ही पहा, हजारो श्रोत्यांच्या पुढे कीर्तन करणारा महाराज मोठा नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महात्मा मोठा. आमच्यावर प्रेमच आहे, त्याच्यात पुन्हा पुन्हा वाढ होत राहावी प्रभूचरणी प्रार्थना. पुढचा कार्यक्रम आपल्याला उरकायचा असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर जय जय गोकुळातल्या लोकांची येत असते. समजा चालू आहे. तुम्हाला कबाड कष्ट करून पदवीधर केलेले तुमचे आई वडील मरण पावले. तुम्ही एवढा मोठा झाला की तुमचा सत्कार मोदी साहेबांना दिल्लीत ठेवला. एक कल्पना करा. आणि ते मोदी साहेब जेव्हा सत्कार करतात, बाकीचे सगळे दिसतात तुम्हाला पण मायबाप दिसत नाही. तेव्हा आठवण येते. उपवासी राहिले होते पण आमचा डबा बांधून दिला होता. कबाड कष्ट केले, मला पदवीधर केलं, ही त्यांची पुण्य आहे. पण हा सोहळा पाहायला माझे मायबाप पाहिजे होते, आहे ना. तो प्रकार तिथे आल्यावर आठवण आली गोकुळातल्या लोकांची. कोणाला? भगवान कृष्णाला. कोणीतरी जा बाबा, ते माझे गोपाळ गोपिका, त्यांना सांगा कृष्णजीनं बोलवलं म्हणाव तुम्हाला कुरुक्षेत्रावर. गिरिगुरुजी निरोप घेऊन तो व्यक्ती आला. गोपिकांना म्हणाला, आता हे 95-90च्या पुढचे वय झालेले होते बरं का, कारण आता भगवंताचं वय 91 होतं सुवर्णदानाच्या वेळी. लढाईमध्ये ड्रायव्हिंग करताना 90चे होते कृष्णजी महाभारत युद्धात. पलीकडच्या पार्टीचे द्रोणाचार्य युद्धात 140, भीष्म 180. हे दोन पुढे आवरत नव्हते. 250 वर्षाचं म्हातारं अख्ख्या सैन्याला आवरत नव्हतं त्याचं वय. तिथे कुणीकडे गेलो मी, मलाही नाही सुचत हे राजे पुढे दिसले का काय होते मला समजत नाही. हा वय असं होतं. हा ना, काय कालपासून आता हेच दृश्य दिसायला लागलं आम्हाला. केवढं प्रेम केलं, आज जावं लागतंय. त्या गोपिका कृष्णजीनं पाठवलं. 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा 12चा. आता 91चा झाल्यावर निरोप आला. त्या म्हाताऱ्या गोपिका, तुम्हाला बोलवलं कृष्णजीनं, कुरुक्षेत्रावर सुवर्णदान आहे त्यांच्या हस्ते. प्रवीण दादा, त्या गोपिका रागावल्या त्या निरोप आणण्यावर. आता झाली का आठवण आमची त्याला? 12 वर्षाचा होता, गेला गाव सोडून. साधा निरोप नाही, एखादं टपाल नाही. मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का? आम्ही कसं पत्र पाठवायचं का? अरे त्याला हजारो नाव आहे, मग नेमकं कोण्या नावानं टपाल? हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री. कान्हा तारा नाम 6000 कहा नाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, रोज रोज बदले मुकाम, आगा में
में लिखूं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहाँ गाँव में लिखूं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहाँ गाँव में भी जाऊं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहाँ गाँव में भी जाऊं गंगोत्री मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवड़ियो मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवरियो मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवड़ियो मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवरियो द्वारिका मा राजा रन छोड़ क्या बात? द्वारिका मा राजा रन छोड़ गाना हरि बोल! गंगोत्री हरि तारा नाम 6000 गाना में लिखूं गंगोत्री तारो नाम 6000 कहाँ नाम लिखूं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहाँ गाँव में भी जाऊं कहाँ गाँव में भी जाऊं कहाँ गाँव में भी जाऊं गंगोत्री अरे तुम्ही तरी एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? त्याला काही एक नाव आहे का? कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरी तारा नामचे 1000 कहा नामे लिखवू का? बरं मुक्काम पोस्ट काय टाकावा? रोज रोज बदले मुक्काम. बरं जाऊ द्या आता 11 वाजले, त्यांनी बोलवलं. आता आठवण झाली का त्याला आमची? जा सांग, ज्यांना बोलवलं त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. जर वेळ मिळत असेल तर तिथं गोकुळात जाऊन त्यांच्या राखेवर बासरी वाजव म्हण. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली हो वाजवी मुरली दया जागा वाजवी मुरली दया जागा गोपिका त्यांची राख झाली मेला त्या गोपिका त्यांची राख झाली वाजवी मुरली दया वाजवी मुरली दया याला राजे चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळत असेल तर त्या राखेवर बासरी वाजव म्हणाव. कशाप्रमाणे? कल्पना करा, या गावची 2 मुलं मुंबईला आहे. दोघांचेही वडील वारलेले आहे, दोघंही नोकरीवर आहे. पण एक 10 वर्षापासून गेलं. काल आमच्या राजेंनी तळमळीनं सांगितलं आईसाठी, एक 10 वर्षापासून गेलं ते पुन्हा मायच्या भेटीला आलं नाही, विधवा माय. आणि एक दर महिन्याला पगार झाला की गावला, दर महिन्याला पगार झाला की गावला. आईला पैसे द्यायचे, दिवसभर राहायचं, पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं, निघायचं. 10 वर्षाचा काळगिरी गुरुजी. त्याची आई म्हणली, बाबा मला काही कमी नाही बाबा, तू पैसे आणतो दर महिन्याला, पण ती तुझ्या मित्राची माय तुकडा तुकडा मागते रे दारात. आज मला नको देऊ पैसे, तिला नेऊन दे, ही म्हातारी सांगते. तो आला, मावशी आहे का घरी? ये रे दादा, दादा ये बस. आईच्या भेटीला आलो होतो, आता चाललो. आई म्हणाली मला सगळे आहे, तुम्हाला पैसे नेऊन द्या म्हणली माझी आई. रडायला लागली म्हातारी. रडू नका, काही अडचण आली तर सांगा. आता चाललो मुंबईला. काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणा तुझी माय मेली म्हणाव, फोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका सांग, मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळेल तर बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तयाच. बरं जाऊ द्या, चुकलं असेल मी क्षमा मागतो देवाच्या वतीनं, पण बोलवलं तुम्हाला, चला. आणि मग हे 100-200 गोपाळ गोपिका, ते 90-95चे वय, तशाच ड्रेसमध्ये काठ्यान घोंगड्या कुरुक्षेत्रावर आले. नाही तर मी दिवसभर सांगेल, पण मर्यादा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा बाबा वेळ सांभाळतो. अजून मला बोर झालं नाही, याच्यामुळेच लोक कंटाळत नाही बरं का राजे, याच्यामुळेच ते म्हणतात अजून चाललं पाहिजे. तिथं जय विठ्ठल. काल लोकांना म्हटलं उठा, आपले लक्ष्मीकांत देशमुखचं गाव, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, हे टाळकरी बसले, हे उठे ना, काय उठा, मग उठले. मजा आली. आज 8 दिवस झाले. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तिथे उद्धवराव कडेकोट बंदोबस्त होता. कुरुक्षेत्रावर भगवान उंच सिंहासनावर विराजमान होते. पोलीस बंदोबस्त, अंगरक्षक न ते काय. आणि हे आले तर तिथंच अडवलं पोलिसना. काठ्या कोंबड्या कुठं चाललंय? किशन्यानं बोलवलं. हे बा, अरे काही मर्यादा पद्धत का ढकलून दिलं त्या पोलिसने. जरी चाचा यांची ओळख आहे, लहानपणी यांच्या गावात होता, पण आता जमतंय का राजे? मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होतो का त्याचा वॉचमन बुटा भरली लाद घालत. आता ते पंतप्रधान आहे. चहा विकला असेल तेव्हा, आता पण हे कोंबड्यावाले अडवलं त्या. जाऊ दे ना. रोहिदास, एका गोपाळाचं लक्ष गेलं. का रे, पहिल्यासारखा दिसत नाही आपला किशन्या. उंचा ते घोंगडं बदलले का, काठी होती, बासरी असायची, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे. आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. दुसरा म्हणला, लेका एकेरी भाषेत बोलू नका, इथं पोलीस आहे. आता पहिला किशन्या नाही. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, बैसला, सिंहासनी बैसला, बैसला. लेका राजा आहे आता पहिला कृष्णा नाही. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. एवढ्यात योगाचा बसा. गिरी गुरुजी, त्या सिंहासनाहून देवाचंच लक्ष गेलं. गेटवर अडवलेलं ते घोंगड्यान काठ्या. ओळखलं हे मा गावचे होय, आपे गावचे. उभे झाले. कृष्ण सिंहासनी बैसला. राजे, देवाचंच लक्ष गेलं, सिंहासनाहून उभे झाले. ए पोलीस, अरे ते मीच बोलवले, सोडवा त्यांना, माझ्या गावचे आहे ते. आता मोदी साहेबांना असं म्हटल्यावर थांबते का ते? बरं हे नीट आले का घोंगड्यावाले? पोलीसला ढकलून, हे खाकी कपडेवाल्या 10 वाजल्यापासून अडवलं उन्हात. तुझा बाप बोलवतो आम्हाला. म्हणजे आम्हाला काय माहिती बाबा तुमचा एवढा वशिलायचा. आणि एक टोळकं चाच्या VIP कक्षात आलं. गावचे लोक 100-200 घोंगड्यान काठ्या. आणि भूतकाळ जगाच्या बापाला आठवला, उतरला नाही कृष्ण, उडी टाकली. एका उडीत सगळं टोळकं गाठलं. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात, दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान कृष्ण है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. भगवान ते कुठं होता रे कृष्णा? किती दिवस झाले? हे एकेरी भाषेत. हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये राजे. काय अपमान करल समाजात एकांतात भेट. अरे तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिस लटलट 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 कापत. पण तुम्ही जर जत्रेच्या निमित्तानं तुमच्या जन्मगावी आला की तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं महादेव आवाज देतं, ए लेका साहेबा इकडे तंबाखू आण, तंबाखू. संत तुलसीदासजी म्हणतात, रमेश भाऊ इकडे सावलीत बसा. तुलसीदासजी म्हणतात, अख्ख हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे भेटतात. केव्हा आला रे तुळशा? हा ना, हे तुमचे अनुभव आहे. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव.
कुठं होता कृष्णा? किती दिवस झाले भेट नाही, साधा भेटीला आला नाही, 12 वर्षाचा होता तो. थांबा सांगतो, शांतता ठेवा, सगळे सांगतो. गोकुळ सोडून गेलो मथुरेला, ते माहिती आहे रे, त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा बसला राज्य, तिथे तर आम्हीच होतो त्याच्या. मग द्वारकेला गेलो, हा हे सांग. द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी माझा आते भाऊ अर्जुन लढाई, त्यांच्या भाषेत चालू आहे, सांग ना. आते भाऊ माझा लढाईच करे ना पहिल्या दिवशी. मग त्याला गीता सांगितली. एक गोपाळ उठलं, गोपाळ म्हणजे 95चं. गीता आम्हाला सांगशील का रे किशन्या? अरे ते संस्कृत मध्ये आहे, तुम्हाला नाही कळायची ते. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का? सांगेल ना. काय प्रवचन? कधी? 4 वाजता जाहीर झालं चाचा. आज 4 ते 5 कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3 वाजता राजे कुरुक्षेत्र फुल, बसायला जागा नाही. पण VIP मध्ये हे काट्या कोंबड्या. आणि सुरू झालं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री भगवान वाच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले प्रवचन, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविले प्राण हाले, जगाते चाळीता मिळाची निमिला साता काळू, ग्रासित असे भूताये मणियागते पंडुसुता, सगळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथू. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, कार्य-कारण संबंध नाही, जन्य-जनक भाव संबंध नाही, मला मायबाप नाही, मला मुलंबाळ नाही. मी भगवान आहे, मी ईश्वर आहे, मी देव आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. 95ची म्हातारी गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे. हे स्वयंसेवक रागावले बरं का राजे. ए म्हातारे बस खाली. एवढा खर्च 2-4 एकराचा मंडप टाकला आणि शंका आहे. दारा तिकडे जिथं उतरला बाबा तिथं शंका विचार, इथं कसं? ग बसा तुम्ही. ते म्हातारी, तुम्हाला काय माहिती आहे? आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. भगवान कृष्ण म्हणले खरं आहे तिच्याच गावचा आहे मी. बोला आजीबाई. काय बोला आजीबाई? अरे काय बात हाणतो कृष्ण्या. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, प्रभू आहे. अरे तू लहानपणी काय धंदे केले मलाच माहिती आहे. चुरा कर माखन खाया, 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 चुरा माखन खाया. चोऱ्या करू खाल्लं, अख्ख्या गोकुळाला वैतागून सोडलं. आणि आता अंजनपूरच्या प्रवचनात प्रभू आहे, देव आहे, भगवान आहे. अरे काय बाता हाणतो कृष्ण्या. चोऱ्या करू खाल्लं लहानपणी. चुरा कर माखन खाया. आणि कृष्णा काय मी म्हणते, खोटं बोलायला माणसानं काही मर्यादा ठेवावं. म्हणजे तुझ्या जिभेले काय हाड आहे का नाही? म्हणजे म्हणतो तू म्हणतो माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, कार्य-कारण संबंध नाही, मला मुलं बाळ नाही, मला मायबाप नाही. काय खोटं बोलतो कृष्ण्या. तू आज जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला,
एकी पुढे वाटी ताटी चूट वळे अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात करणारे आम्ही. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे न वाटी ताटी सुंटवडे. ताटात घेऊन सुंटवडे वाटणारे आम्ही, तू इथं बाता आणतो. माझा जन्म नाही. अरे तू कोणाचा आम्हाला विचार. गवलन का आनंद कुमार कन्हैया. मग 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 काय करतेस? बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून येणार. काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे. जानत हूँ प्रभु बना तेरा सब, जानत हूँ प्रभु बना तेरा सब, जानत हूँ प्रभु बना तेरा सब, जानत हूँ प्रभु बना तेरा सब. काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे. बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. का हे पढाई दिखावत मोही. का तू कसा प्रभू आहे तो सगळ्या सातबारा मला माहिती आहे. जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही. स्वयंसेवक रागावले, म्हातारे खर्च तुझ्या करता केला का एवढा? 1.5 तास व्हायला बसली बाता मारत चोऱ्या केल्या आणि गवळ्याचं पोर आहे, असं आहे तसं आहे. लहानपण आहे, केल्या असं चोऱ्या म्हणून काय तो प्रभू नाही का? अरे एवढ्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट. और बात सुन उखला सुगला, और बात सुन उखला सुगला, और बात सुन उखल सुगला, और बात सुन उखल सुगला, और बात सुन उखला सुगला, और बात सुन उखला सुगला. ए और बात सुन उखल सुगला, और बात सुन उखल सुगला. बांध लिया तू अपने गोपाला, बांध लिया तू अपने गोपाला. काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे. बांध लिया तू अपन गोपाला, बांध लिया तू अपन गोपाला. काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही. नुसत्या चोऱ्याच नाही, आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन. उकल सुगला बांध लिया तो अपना गोपाला, उकल सुगला बांध लिया. अरे हे एवढं बिलिंदर खोड्या करायचं थांबे ना. मग याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं. मग आता ते नल कुबेराचे पुत्र होते ते दोघही. कुबेराचे पुत्र उद्धवराव नग्न अवस्थेत सरोवर